अंजली दमानिया यांनी ऑडिओ क्लिप ऐकवत आयजी जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप केले आहेत। ऑडिओ क्लिपमध्ये सुपेकरांचा आवाज असल्याचा दावा दमानिया यांनी केलेला आहे। तर ती ऑडिओ क्लिप आपण ऐकूया। साहेब बोला की। हॅलो साहेब बोला ना, फोन केली। हो, काय बोलणं चालू आहे का साहेब? मीटिंग नाही संपली अजून? ते मीटिंग चालू आहे साहेबांची आज। मी बोललोय त्यांना, थांब म्हटलं मला। नाही, त्याच्यात माझं नाव कशाला टाकता तुम्ही कारण नसताना? तुमचं नावाचं माझा काही संबंध आहे त्याच्यात? ऐका ना, मी साहेबांना बोललो नाही अजून काय, म्हणजे फक्त सांगितलं असा असा फोन आला होता म्हणून साहेबांनी मला 5 मिनिट थांबायला सांगितले। अरे पण कसं आहे, सुपेकरांच्या हातात काहीच नाही ना, विनाकारण आमचं नाव कशाला हे करतात तिथे? हां बरोबर आहे साहेब, हे सगळं मला कळतं, पण साहेबांना मी काय सांगणार असा विषय ना। अरे पण ते निवेदन तेच बनवताना त्याच वेळेस तुम्ही सांगायला पाहिजे ना यांचं नाव नाही का? मी बोलतो साहेबांना, तुम्हाला फोन जोडून देतो फार तर। नाही, निवेदन म्हणजे लेखी आहे का तोंडी आहे सगळं? लेखी तोंडी सगळंच आहे। हा, मग त्यात माझं नाव कट कसं करणार तुम्ही आता निवेदनामध्ये? निवेदनमध्ये मी सांगतो साहेबांना, तुम्ही बोला साहेबांना माझं नाव काढा म्हणून, कट मारतील। तुम्ही ते निवेदन कट दुसरं तयार करा ना, माझं नाव घेऊ नका। हा साहेबांचा त्याचा विषय ना ते। बरोबर आहे, पण मी त्यांना बोलतो साहेबांना। त्यांना म्हणा साहेब, आम्ही तर उत्ताने प्रश्न नाही, तुम्ही फक्त कॅन्टीनचा विषय का रेस्टिंगचा पण विषय घ्यायचा? काय विषय घ्यायचा? काय आता त्यांनी निवेदन काय केलेत मी वाचलं नाही आहे, ते आतच आहे निवेदन, फक्त मला दाखवलं त्याने ओझरतं सगळं, त्यात तुमचं नाव दिसलं मला। नाही, रेशनिंगचं पण आहेत का व्यापारी त्यात कॅन्टीन आहे, रेशन आहे, जीएमच्या खरेदी तुमचं सगळं आहे। ते एक काम करा त्याच्यामध्ये, मग ते त्याच्यामध्ये पुढे साहेबांनी माझं नाव नका, माझं गुण नसतं तुम्हाला पण। आम्हाला काय फायदा होईल साहेब सांगा? फायदा करणार की तुम्हाला बोललो ना काल मी, फायदा करून देणार ना 100%। ठीक, मी बोलतो साहेब, शेट्टी साहेबांना। हा ठीक बोलतो। आहे, ओके सर। आणि ईडी जे नवीन आलेले त्यांना भेटायला या म्हणून विषय करून टाकून चर्चा करू सर। ठीक आहे ठीक आहे साहेब, ओके सर, बोलणं करून द्या लवकर। देतो।